तुम्ही विमान भरून पाठवलं, आता मंत्री केला, परिषदा दिल्या, निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ, हा व्हॅक्यूम भरून काढा, मोहिते पाटलाला ताणून काढू, अमुक करू तमुक करू, पण ह्याच मोहिते पाटलाला ह्याच उत्तम जानकरनं उभा केलेलं होतं आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं. मित्रांनो, कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही. जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाणी प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे. आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेल्या 8 दिवसापासून 302ची लेखणी दरेशील भैयाच्या विरोधामध्ये चालू आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. गुन्हा आहे 2020 सालचा. आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार, तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. दरेशील भायांना जेलमध्ये बसू द्या. हा उत्तम जानकर उभा आहे म्हणून ही 6 तालुक्यामधला रणमैदान नाही जर गाजवला आणि 3 लाख मताच्या फरकाने निवडून आणला. नुसतं एवढंच नाही, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून दरेशील भैयाची मिरवणूक ह्या जिल्ह्यामधून अरे आजच तुम्हाला हे दिसतं का? राजकारणामध्ये अनेक पिढ्या, मी गेली 25-30 वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय. या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आहे. आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय, जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते तशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्याय संस्था आमच्या काचेखाली आम्ही रगडतो, तिच्या नरडीवरती आमचा पाय आहे आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही. मग तुम्ही कसं आमदार होणार? तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय.